इतकी गर्दी की पूर्ण दिवस एका मंदिरातच गेला, पण शेवटी मिळालेला अनुभव अगदी अविस्मरणीय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपला नाशिकमधला दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजेच त्र्यंबकेश्वर. हे शिवलिंग 3 मुखांचे आहे, जे दर्शवतं ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मंदिराचे बांधकाम पेशवे काळात बालाजी बाजीराव पेशवे यांनी केले आहे. प्रचंड गर्दी होती आणि वेळही जात नव्हता. सुरुवातीला एक्साइटमेंट होती, पण हळूहळू थकवा जाणवायला लागला होता. इथे आलेले सगळे भाविक खूप श्रद्धेने आले होते. इतका वेळ थांबल्यावर दर्शनाचं महत्त्व अजून जास्त जाणवतं. शेवटी दर्शन झालं आणि सगळा थकवा एका क्षणात निघून गेला. कालचा पूर्ण दिवस हा त्र्यंबकेश्वरमध्येच गेला, पण आजचा दिवस हा खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे. आज आपण जाणार आहोत एका अत्यंत प्राचीन शिव मंदिर, त्यानंतर नाशिकला आलो आहोत, सो मिसळपाव इट्स अ मॅन्डेटरी, आणि एक सुंदर सनसेट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आहे आपला नाशिकमधला तिसरा दिवस आणि आपण आलो आहोत गोंदेश्वर मंदिर. नाशिकपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर शहराच्या उत्तरेस हे मंदिर आहे. या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन भारत सरकारने या मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेलं आहे. अत्यंत प्राचीन, सुस्थितीतील आणि देखणं यादवकालीन शिवमंदिर आहे. मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर मंदिराच्या भिंतींवर देव, देवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. हे मंदिर भूमी शैलीत बांधलेलं आहे. या शैलीमध्ये मुख्य शिखर अनेक छोट्या शिखरांच्या समूहाने बनलेलं असतं, जे आकाशाकडे उंच जात असताना अधिक शोभिवंत दिसतं. मुख्य मंदिर हे भगवान शिवांचे आहे आणि त्याच्या चारही बाजूंना 4 उपमंदिरं आहेत, जे विष्णू, सूर्य, पार्वती आणि गणेश यांची आहेत, ज्यामुळे ते पंचायतन शैलीचे मंदिर ठरते. मंदिराच्या पूर्वेस स्वर्ग मंडप आहे. स्वर्ग मंडप हे या मंदिराचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे गर्भगृहात शिवलिंगावर केल्या जाणाऱ्या अभिषेकाचं वाहून जाणारं पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडलं जातं. तिथे मगरीचं तोंड आहे. जनरली इतर मंदिरांच्या बाहेर आपण बघतो की तिथे गाईचं तोंड म्हणजेच गोमुख असतं, पण या मंदिराच्या बाहेर संपूर्ण मंदिर हे काळ्या पाषाणात बनवलेलं असून मंदिराभोवती एक मोठी तटबंदी आहे. हे मंदिर महाराष्ट्राच्या समृद्ध वास्तुकलेचं आणि इतिहासाचा एक सुंदर साक्षीदार आहे. इतकं एक्सप्लोअर केल्यानंतर आता एकच गोष्ट हवी आहे, आणि ती म्हणजे फूड. आता आपण चाललो आहोत मिसळपाव खायला. सो फायनली आपण आलो आहोत पेरूची वाडी. हे ठिकाण फेमस आहे झणझणीत आणि चुलीवरच्या मिसळपावसाठी. तसेच इथे पेरूपासून बनवलेले अनेक पदार्थ म्हणजे पेरूचा चहा, पेरूची लस्सी, पेरूचा ज्यूस, पेरूचं आईस्क्रीम असे अनेक पदार्थ मिळतात. मिसळ खाऊन आपण चाललो आहोत गंगापूर डॅम येथे सनसेट पाहण्यासाठी. हा सुंदर व्ह्यू आणि रस्ता एन्जॉय करत असतानाच रस्त्यात एक अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आलं. सो तिथे थोडा वेळ थांबून शांत दर्शन घेतल्यानंतर परत निघालो डॅमवर जाण्यासाठी. डॅमवर पोचल्यानंतर होनेस्टली हा व्ह्यू शब्दात सांगता येणार नाही. सूर्य हळूहळू मावळतोय, पाण्यावर त्याचं रिफ्लेक्शन आणि थंड वारा. परफेक्ट एंडिंग फॉर द डे. ट्रॅव्हल म्हणजे फक्त ठिकाणं बघणं नाही, तर असे मोमेंट्स अनुभवणं आहे. नो स्ट्रेस, नो रश. आता आपण निघालोय आपल्या शहराकडे म्हणजेच मुंबईकडे. नाशिकमध्ये घालवलेले हे 3 दिवस खरंच खूप स्पेशल होते आणि हे सगळे मोमेंट्स कायम लक्षात आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.